तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता 8वीचा मराठी विषयाचा पायाभूतचा पेपर. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा पेपर तुमच्या परीक्षेसाठी पण खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर या ठिकाणी तुम्ही तुमचे नाव हे सर्व काही तुम्ही लिहू शकता. तर चला आता आपण इथे सुरू पण करूया. तुम्ही इथे तुमचे नाव, शाळेचे नाव, केंद्र, तालुका हे सर्व लिहा. तर या ठिकाणी सर्वात आधी हा भाग तर तुम्हाला इग्नोर मारायचा आहे. त्यानंतर इथून आपले सुरू होते तोंडी चाचणी. यामध्ये पहिलाच प्रश्न आहे, खालील उतारा वाचवा प्रश्नांची उत्तरे सांग. तर तुम्हाला इथे हा उतारा दिलाय तो तुम्हाला आधी वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर चला आता आपण ते प्रश्न पण पाहूया आणि हे सर्व प्रश्न पण तुम्हाला उतार्याच्या आधारेच आहेत. तर आता खाली आपण स्क्रोल करूया आणि ते प्रश्न पण पाहून घेऊया. तर या ठिकाणी तुम्ही प्रश्न पण पाहू शकता. सुगंधी दिवस बघण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठे घेऊन गेले ते तुम्हाला सांगायचे, ते पण तुम्ही सांगू शकता उतार्याच्या आधारे. आणि त्यानंतरचा पुढचं आहे, मुले आनंदी का झाली, ते पण तुम्ही इथे सांगू शकता. उतारा वाचला असेल तर लगेच सांगाल. आणि पुढचं आहे, तर यामध्ये तुम्हाला आवडणारे कोणते एका फलाचे नाव सांगून त्याचं माहिती सांगायचे. तरी पण तुम्ही 2 मार्कासाठी सांगू शकता 4 ते 5 ओळीमध्ये. आणि इथे तोंडीच सांगायचे. आणि त्यानंतरचा पुढचा आहे तुमच्या मतावर आधारित म्हणजे स्वमताचा प्रश्न आहे, सहलीला जायला आवडते की नाही ते तुम्हाला सांगायचे. ते पण तुम्ही इथे सांगू शकता आपल्या मताने. तर अशा प्रकारे तुम्ही तोंडी या प्रश्नाची उत्तरे देऊ शकता आणि हे मार्क मिळवू शकता. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पण पाहूया आणि हे लक्षात ठेवूया, या सर्व प्रश्नांची उत्तरे याच उत्तरात असणार आहेत. तर हे पण नक्कीच करा. तर आता आपण नेक्स्ट याच्याकडे येऊया. तर या ठिकाणी तुम्ही नेक्स्ट उत्तर पण पाहू शकता. यामध्ये पण तुम्हाला उत्तरावर आधारित काही विचारलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला आधी नीट वाचायचं आहे. त्यानंतर खाली आपण प्रश्न पण पाहू शकतो. तर पहिलाच आहे, वरील उतारा वाचा. फक्त तुम्हाला वाचायचा आहे, म्हणजे हा भाग तुम्हाला फक्त वाचायचा आहे, मग लगेच तुम्हाला इथे मार्क्स भेटतील. आणि त्यानंतरचा पुढचा आहे आणि त्यानंतरच्या याच्यामध्ये तुम्हाला फक्त उत्तर असतील, सारांश सांगायचं आहे. तर तो पण तुम्ही इथे सांगू शकता 4 ते 5 लाईन्स मध्ये. तर अशा प्रकारे हे दोन्ही तुम्ही सांगू शकता आरामात आणि इथे पण मार्क्स घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी जे आहेत मार्क्स मिळवू शकता. आणि तुमची तोंडी चाचणी जी आहे ती शिक्षकच घेतील तोंडी, आणि ही तुम्हाला फक्त 10 मार्कांसाठी असणार आहे. तर आता आपण येऊया नेक्स्ट लेखी चाचणीकडे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढा भाग पाहिला. तर आपण एक काम करूया, पुढचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा फक्त सरावासाठी तयार केलेला आहे. तर तुम्ही पण अभ्यास करा आणि ठीक आहे, हा प्रॅक्टिस पेपर आहे तर तुम्ही पण प्रॅक्टिस करा आणि सबस्क्राईब करा. बाय. आणि जो पुढचा भाग आहे तो आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहणार आहोत, त्यासाठी कमेंट करायला विसरू नका. तर बाय.